नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, विकलांगांचा आवाज बोलानुभवाचं या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज कोणावरती टीका नाही किंवा आरोप नाहीत, फक्त आपण चर्चा करायची आहे. तर काही कमेंट्स येतात, काही दिव्यांग मित्रमैत्रीण व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट्स करतात, म्हणजे त्यांच्या मनातील शंका असतील, त्यांच्या मनातील प्रश्न असतील किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स असतील ते शेअर करण्याचा प्रयत्न करतात. तर खूप चांगलं वाटतं ज्या वेळेला कमेंट वाचतो ना, त्यावेळेला खूप चांगलं वाटतं की म्हणजे फक्त या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं असं आपला समाज करत नाही, म्हणजे आपला दिव्यांग समाज करत नाही. तर या आपल्या दिव्यांग समाजाच्याही मनात प्रश्न उठतात, अडचणी आहेत ज्या बोलायच्या वाटतात, व्यक्त व्हायच्या वाटतात, त्याच्यामुळे भारी वाटतं ते. पण मी काही म्हणजे बऱ्यापैकी कमेंट्सचे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो, पण काही कमेंट्स असे असतात की त्याचे तात्काळ मी उत्तरं देऊ शकत नाही, कारण माझ्याकडे तेवढं नॉलेज त्या प्रश्नाचं नसल्यामुळे मी लगेच देऊ शकत नाही. तर त्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ. पण मी एक नक्की सांगेन की तुम्ही जसं कमेंट्स करता, म्हणजे तुमच्या मनातील इमोशन्स जसे शेअर करता तसे करत चला, कारण जोपर्यंत आपण आपल्या मनातील फिलिंग्स शेअर करणार नाही किंवा जगासमोर येणार नाहीत आपले जे काही आपल्या अडचणी आहेत ते वगैरे, तर ते येणार नाहीत तोपर्यंत त्याच्यावरती मार्ग निघणार नाही. कारण आपल्या दिव्यांग समाजाला तर माहीत आहे ना आपल्या अडचणी काय आहेत, आपले म्हणजे प्रश्न काय आहेत किंवा आपल्याला कुठं शंका काय आहेत ते सगळं माहीत आहे. पण बाकीचा जो समाज आहे त्यांना कुठं माहीत आहे ना, तर त्यांना कधी माहीत पडणार, तर आपण ज्या वेळेला व्यक्त होऊ त्यावेळेला त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांना माहीत पडतील, त्यानंतर त्याच्यावरती मार्ग काढायला सोपं जाऊ शकतं. त्याच्यामुळे कमेंट्स करत चला. तर विषयाकडे वळूया. तर विषय मोजकेच मी एक प्रश्न घेतलेले आहेत. तर त्यातला पहिला प्रश्न म्हणजे आचारसंहिता चालू झालेली आहे, तर दिव्यांग पेन्शन आम्हाला मिळेल का? तर हो, माझं ऐकाल तर हो मिळू शकेल. कारण का हळूहळू प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात टप्प्याटप्प्याने पेन्शन जमा होऊ लागलेली आहे. मग कोणाची एका महिन्याची झालेली आहे, कोणाची 2 महिन्याची झालेली आहे, कोणाची 3 महिन्याची झालेली आहे. म्हणजे आता आमच्या जिल्ह्यात एका तालुक्याची 1 महिन्याची पेन्शन जमा झालेली आहे आणि एका तालुक्याची 2 महिन्याची झालेली आहे. म्हणजे आमच्या तालुक्याची 2 महिन्याची झालेली आहे आणि आमच्या शेजारच्या तालुक्याची 1 महिन्याची झालेली आहे पेन्शन. तर असं होऊ शकतं. पण काय, आचारसंहितेचा आणि पेन्शनचा काही संबंध नसल्यामुळे पेन्शन तुमच्या खात्यावरती नक्की येणार आहे. त्याच्यामुळे त्याची काळजी नसावी. फक्त काय, एक 2-4 दिवस पुढे मागे होऊ शकतं. फक्त वाढीव पेन्शन नाही आहे, जेवढी पेन्शन आपल्याला यापूर्वी लागू होती तेवढीच पेन्शन जमा झालेली आहे. दुसरा प्रश्न की इलेक्ट्रिक रिक्षाचं फॉर्म भरलं होतं, तर त्याचं काय झालं? तर इलेक्ट्रिक रिक्षाचं फॉर्म भरलं होतं, त्याचं विषय असा झालेला आहे की ते 500 रिक्षा वाटल्यानंतर ते थांबवलेलंच गेलेलं आहे. कारण 500 रिक्षानंतर बाकीच्या कोणाला रिक्षा मिळालेलं मला तरी आढळून आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ती काय झालेला आहे विषय की त्या निकृष्ट दर्जाच्या रिक्षा होत्या, त्याच्यामुळे त्या रिक्षा पुढच्या ज्या काही आपल्या बाकीच्या लोकांनी फॉर्म भरले होते तर त्यांना ते दिले गेलेले नाही आहेत. पण फॉर्मला अजून नेक्स्ट स्टेप किंवा नेक्स्ट लॉट किंवा अप्रुव्हल वगैरे हे दाखवत आहे अजून. त्याच्यामुळे मिळेल अशी आशा आहे. फक्त काय आहे की आता येणारं पुढचं सरकार जे असेल तर ती योजना ती चालू ठेवतं की बंद करतं, ते कितपत त्यांच्यात म्हणजे त्याच्याबद्दल पॉझिटिव्हिटी आहे याच्यावरतीही ते म्हणजे ती योजना चालू राहील की नाही हे ठरणार आहे. पण एक सांगेन की भरपूर जणांचे प्रश्न असे आहेत की आम्ही 1,500 रुपये भरून 2,000 रुपये भरून फॉर्म भरले आहेत आणि मग आता त्याचं काय होणार? तर मला तर असं वाटतं की 60 ते 70% तुमच्या फॉर्म वाया जाणार नाहीत. तुम्हाला ती योजना नक्की मिळणार. फक्त काय होईल की थोडं पुढे मागे होऊ शकतं. कारण का, या आधीही गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे 2-2 वर्ष फॉर्म आधी भरले होते आणि ते 2 वर्षानंतर त्या योजनेचा लाभ त्या व्यक्तीला मिळालेला आहे. जसं झेरॉक्स मशीनचा असेल, शेवाया मशीनचा असेल किंवा चटणी कांडपचा असेल, मोटरचा असेल किंवा शेळीपालन असेल, या गोष्टी 2-2, 3-3 वर्षानंतर मिळालेले मी पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे ही एक गोष्ट आहे. आणि अजून एक की आम्ही 1,500-2,000 भरले, तर असं कुठलीही योजना नव्हती की त्याच्यात 2,000-3,000 भरून फॉर्म भरायचा होता. फॉर्म भरायला किती नेट कॅफेत 50 ते 100 रुपये लागतात, तेवढेच खर्च होते. पण तुम्ही जर एखाद्या एजंट गाठून जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर ते तुमची चुकी आहे, त्यात शासनाची चुकी कोणतीही नाही आहे. त्याच्यामुळे याचा दोष आपण शासनाला देऊ शकत नाही. कारण आपल्याला कळलं पाहिजे ना, आपल्याला तो फसवतोय की खरं बोलतोय आपल्याशी. त्याच्यामुळे ही एक गोष्ट क्लिअर झाली. आता अजून एक पेन्शन 6,000 म्हणजे प्रश्न 6,000 पेन्शन दिव्यांगांची कधी होणार, असे भरपूर सारे लोकांचे प्रश्न आहेत दिव्यांग मित्रमैत्रिणींचे. तर ही पेन्शन आता नवीन येणारं सरकार ज्या वेळेला अस्तित्वात येईल आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या मनात जर असेल द्यायचंच दिव्यांगांना, तर नक्कीच होईल. कारण ज्याला मुख्यमंत्री नवे कोणतेही शपथ घेऊ देत, कोणतेही मुख्यमंत्री किंवा आमदार शपथ घेऊ देत, ते आमदार म्हणजे ते मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेचच
बच्चूभाऊ असतील किंवा अपंग जनता दल असेल किंवा बाकीचे जे काही संघटना आहेत दिव्यांगांच्या, तर त्या आंदोलन करणार आहेत किंवा ते आपल्या मागण्या घेऊन मंत्रालयापर्यंत जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांपर्यंत ते आपल्या मागण्या पोहोचवणार आहेत आणि त्याच्यामुळे ती मागणी मान्य करायची की नाही करायची हे ते आता येणाऱ्या नवीन मुख्यमंत्र्यांच्यावरतीच असणार आहे. त्याच्यामुळे आपण तर काय मागणारच आहोत. आपल्याला आपल्या जे काय हक्काचं आहेत त्या गोष्टी पाहिजेच आहेत, पण द्यायचं की नाही द्यायचं हे या सरकारवर, आता नवीन येणाऱ्या सरकारवर डिपेंड असणार आहे. अजून एक प्रश्न विचारला जातो की कर्ज काय झालं, कर्जाचं काय झालं, कर्जमाफी होणार होती, तर त्याचं तर काही झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे तो विषयच बाजूला राहिला आहे. परत अजून एक, अंत्योदयमध्ये नावं नोंद करायची चालू झालेलं आहे का, तर एकनाथजी शिंदेच्या सरकारकडे भरपूर वेळा सगळ्यांनीच मागणी केली, सगळ्या दिव्यांग संघटनांनी त्यांनी मागणी केली होती की अन्न पुरवठा विभागाला सुद्धा केली होती मागणी की दिव्यांगांना अंत्योदयमध्ये सरसकट सामील करून घ्यावं, पण त्या गोष्टीसाठी एकनाथजी शिंदे अनुकूल नव्हते. त्याच्यामुळे ती योजना अजून तरी सुरू झालेली नाही आहे अंत्योदयची. त्याच्यामुळे ते एक गोष्ट आता नवीन आता कधी होईल ते एक प्रश्न असतो, तर तेही नवीन येणारं सरकार कितपत त्याच्यासाठी सकारात्मक असेल त्याच्यावरती ते डिपेंड आहेच. एसटी प्रवास फ्री कधी होणार, तर हा एक अजून एक मुळात मेन प्रश्न असतो. कारण बाकीच्या राज्यांमध्ये एसटी प्रवास फ्री झालेला आहे ना आता, म्हणजे गुजरात असेल, दिल्ली असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, राजस्थान असेल, या सगळ्या राज्यांमध्ये जवळपास एसटी प्रवास फ्री झालेला आहे. तर आपल्याही राज्यात आता नवीन येणारे मुख्यमंत्री जर बाकीच्या राज्यांचा विचार करून जर बाकीच्या जशा योजना आणल्या तशा, म्हणजे लाडकी बहीण असेल, बाकीच्या ज्या काही योजना आणल्या तसंच जर ते त्यालाही साथ देतील तर ती ही योजना आपली लवकरात लवकर मंजूर होईलच. फक्त आता होऊ शकत नाही कारण आता आचारसंहिता लागलेली आहे आणि आता कोणी मुख्यमंत्री म्हणता येत नाही की मुख्यमंत्री आता कार्यरत आहेत म्हणून. फक्त नावाला आपत्कालीन मुख्यमंत्री असतात आत्ता, पण ते कोणतेही निर्णय घेऊ शकत नाहीत. तर हा झाला एक प्रश्न. हे सारे प्रश्न होते, या प्रश्नांची उत्तरे मी आता दिलेली आहेत तुम्हाला. बऱ्यापैकी हेच सारे प्रश्न असतात. पण अजून म्हणजे आपल्याला आता अजून एक प्रश्न म्हणजे प्रश्न नाही आहे हा एक म्हणजे काही माझे मैत्रिणी असतील किंवा मित्र असतील यांचं मत असं आहे की आपल्याला 6,000 पेन्शन मिळालेलं नाही आहे किंवा एसटी प्रवास मिळालेला नाही आहे किंवा अंत्योदय मिळालेलं नाही आहे किंवा आपल्या ज्या काही मागण्या होत्या तर त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत म्हटल्यानंतर आपण कशाला मतदान करायचं, आपण मतदानच करायचं नाही असं म्हटलं जातंय काही ठिकाणी. म्हणजे काही दिव्यांग मित्रमैत्रिणींची गैरसमज किंवा समज असा झालेला आहे की आपण मतदान करायचं नाही. पण माझं तर एक कळकळीची विनंती राहील की आपण मतदानाचा हक्क कधीच सोडायचा नाही, कारण आपल्याला तो संविधानाने दिलेला अधिकार आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो अधिकार आहे. आणि तो अधिकार आपण जर एकदा गमावला तर परत आपल्याला कोणीच आपल्या घरापर्यंत किंवा आपल्यापर्यंत येणार नाही की तुम्ही चला मतदान करायला चला म्हणून, असं कोणीच सांगायला येणार नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्याला तो अधिकार आहे मतदानाचा तर तो बजावायचा आहेच आपल्याला. कारण का, जोपर्यंत आपण तो मतदानाचा हक्क बजावू त्यावेळेला आपण विचारू शकू, आमदार असेल, खासदार असेल किंवा नगरसेवक असेल किंवा साधा तुमचा ग्रामपंचायत सदस्य असेल, जर आपण मतदान केलं असू तर त्याला विचारू शकतो आपण की बाबा माझ्या ह्या अडचणी त्या कधीपर्यंत सोडवणार आहेस किंवा या अडचणी सोडवण्याचं काय झालं वगैरे, असं आपण हे हजारो प्रश्न त्या एका उमेदवाराला किंवा त्या एखाद्या पदावर बसलेल्या व्यक्तीला आपण विचारू शकतो. पण जर आपण मतदानच केलं नसू तर आपण कोणत्या तोंडाने त्यांना विचारणार आहोत हे तरी मला सांगा तुम्ही. त्याच्यामुळे प्रत्येकाला माझी विनंती राहील की मतदान करा. तुम्हाला सारासार विचार करून मतदान करा. म्हणजे तुम्हाला वाटतंय ना कोण फक्त बोलतंय आणि कोण काम करतंय, कोण तुम्हाला जर जो बोलतोय व्यक्ती तो आवडत असेल तर त्याला करा, जो काम करणारा वाटतोय तर त्याला करा, पण करा, मतदान करा तुमचं. जरी तुम्हाला कोणताही त्यातला उमेदवार आवडला नसेल तर तुमच्याकडे एक बेस्ट ऑप्शन असतंच, खाली शेवटला नोटाचं ऑप्शन असतं, तर ते नोटाचं ऑप्शन तुम्ही क्लिक करून येऊ शकता असा. त्याच्यामुळे मला या उमेदवार म्हणजे यातला एकही उमेदवार आवडला नाही असं तुम्ही सांगू शकता. पण बरेच असे आहेत जे म्हणजे दिव्यांगांची मतं मांडतात किंवा दिव्यांगांचे जे काही प्रश्न आहेत तर ते संस्थेत मांडतात, त्यांनाही तुम्ही मतदान करू शकता. त्याच्यामुळे हे सारे प्रश्न होते आणि मतदान करा म्हणून मी नक्की सांगेन, कारण आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. परत कोण इच्छुक असेल तर उमेदवारीही तुम्ही भरू शकता आणि निवडणूकही लढवू शकता आणि आपला आवाज विधानसभेतही पोहोचवू शकता तुम्ही, तेही करू शकतो आपण. त्याच्यातही कोणी आपल्याला संविधान लोकच काय संविधान ही आपल्याला अडवू शकत नाही. आपण आरामशीर उमेदवारी भरू शकतो आणि आपण प्रचार करून आपण निवडून येण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो.
या साऱ्या गोष्टी होत्या. तर हा व्हिडिओ कसा वाटला, अजून तुमचे कोणते प्रश्न असतील, मुद्दे असतील, तुमच्या शंका असतील, अडचणी असतील, जर त्या विचारायच्या पब्लिक प्लॅटफॉर्मवरती विचारावयाचं नाही वाटत नसतील तुम्हाला, तर तुम्ही मला पर्सनलला इंस्टाग्रामला मला मेसेज करू शकता. माझं ओमो 1008 आयडी आहे, माझी पर्सनल आयडी. जर विकलांगांचा आवाज या आयडीला सुद्धा तुम्ही मेसेज करून माझ्याशी चर्चा करू शकता. तुमचे काही कोणतेही पर्सनल प्रश्न असतील तरी सुद्धा ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. त्याच्यामुळे अजून कोणता मुद्दा राहिला असेल तर तोही कमेंटमध्ये सांगा, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.